काही वेळापूर्वीच आपण एका नागपूरच्या आंदोलकाची व्यथा पाहिली, त्याच्या पाठीवर अक्षरशः वळ उठले होते। आम्ही विद्यार्थी आहोत आणि आम्हाला अशा प्रकारे पोलीस वागणूक देत आहेत। तरुण आहेत हे जखमी होत असल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं पाहिलं तर ज्या पद्धतीने हे आंदोलन सुरू झालं, जंतर मंतरवरून हे आंदोलन सुरू झालं, हे आंदोलन संसद भवनाच्या दिशेने निघालेलं होतं। मात्र या परिसरामध्ये ज्यावेळेस हे आंदोलन संसद भवनाच्या जवळ गेलं त्यावेळेस पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आणि त्यानंतर आंदोलक आणि जे काही पोलीस आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर जे झटापट सुद्धा त्या ठिकाणी झाली, दगडफेकीचा आरोप सुद्धा पोलिसांकडून करण्यात येतोय आंदोलकांवरती। मात्र त्यानंतर सातत्यानं वेगवेगळ्या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याच व्हॅनमधून जे काही अश्रुधुराच्या नळकांड्या आहेत त्या फोडण्यात जात असल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर माझ्या पाठीमागे हे सगळे आंदोलक या ठिकाणी आहेत। या आंदोलकांवरती अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून त्यांचं हे आंदोलन आहे ते दडपण्याचा, ते शांत करण्याचा, त्या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सातत्यानं केला जातोय। खरं पाहिलं तर ज्या पद्धतीने पोलीस हा बलाचा वापर करतायत, लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असतो। सरकारनं, सत्ताधाऱ्यांनी हे आंदोलन संयमितपणे हाताळणं गरजेचं असतं। या आंदोलनाला कुठल्याही पद्धतीने संवादाच्या माध्यमातून त्यावरती तोडगा काढणं गरजेचं असतं। कधी पुढं जावं लागतं, कधी पुढं पाऊल टाकावं लागतं, कधी दोन पाऊल मागे यावं लागतं। अशा पद्धतीने हे आंदोलन होत असतं। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे आंदोलक आहेत, या आंदोलकांवरती वेगवेगळ्या प्रकारे बलाचा वापर पोलिसांकडून केला जातोय। अश्रुधुराच्या नळकांड्या आहेत या ठिकाणी आंदोलकांवरती त्याचा मारा करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक आंदोलक यामध्ये जखमी सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं। अनेक पोलिसांना सुद्धा त्या अश्रुधुरामुळे त्यांनाही त्यांच्याही डोळ्याला मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याचं काही व्हिडिओमधून सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर ज्या ठिकाणी आपण आहोत हा संसद भवनाचाच परिसर आहे आणि याच परिसरामध्ये सरदार भवन पुढं आहे आणि त्या सरदार भवनच्या अगदीच शेजारच्या चौकामध्ये या ठिकाणी सुद्धा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। पोलीस पुन्हा एकदा आता ॲक्टिव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। आंदोलकांना पागवण्यासाठी या ठिकाणी पोलिसांकडून बळाचा वापर केला जातोय। आता पुन्हा आंदोलक हे आक्रमक होत असल्याचं एकंदरीत चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आंदोलकांवरती आंसू गैस के गोले भी छोड़े हैं। पहले लाठीचार्ज करते हैं, उसके बाद आंसू गैस के गोले छोड़ते हैं। एक बार नहीं कई बार आंसू गैस के गोले छोड़े जाते हैं। उस समय हम वहाँ 20 गोळे सोडले त्यांनी, 20 गोळे सोडले, 20 एकामागून एक आणि जिथं पोरं जमा आहे तिथं सोडले पूर्ण। इसी का नंबर है, इसी का नंबर है, संसद के बाद इसी का नंबर है, दिखा देना। बरोबर तिथं सोडले त्यांनी गोळे, जिथं पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तरुणांकडून थेट इशारा देण्यात येतो। आम्ही आलो पण ज्यांनी द्यायला पाहिजे उत्तर त्यांनी देत नाही। ते कोण देतात? पोलीस देतात, म्हणतात तुम्ही घरी जावा, बाद झाले, तुम्ही नाटक चालू केले, तुम्ही असे रील बनवता, ते रील आता पाकिस्तानच्या न्यूज चॅनलमध्ये चालवतील असं म्हणतात। देशातला मुद्दा देशातल्या तरुणांचा, युवकांचा आहे, शिक्षणाचा आहे, मुद्दा देशातला आहे। पण ते काय म्हणतात की इथं तुम्ही रील बनवणार आणि संध्याकाळी तुम्हाला पाकिस्तानच्या टीव्ही मध्ये बघायला भेटणार। तुमच्या देशभक्तीवरती आरोप। 3 स्टारचा पोलीस आहे तो असं म्हणतो की तुम्ही जे इथं रील बनवणार ते उद्या तुम्हाला का नाही पाकिस्तानच्या चॅनेलवर बघायला भेटणार। तुमच्या जे तरुण आहेत त्यांच्या देशभक्तीवर आरोप करतात थोडक्यात। म्हणजे त्यांचं म्हणणं असं, इथले जे स्टुडंट आहेत जे प्रोटेस्ट करायला आलेले ते रील बनवणार आणि तिकडे पाकिस्तानाला पाठवणार, ह्याचा अर्थ आहे। अत्यंत गंभीर गोष्ट आहे की ज्या पद्धतीने पोलिसांकडून तरुणांवरती आरोप करण्यात येतोय की तुम्ही जे रील बनवणार ते रील पाकिस्तानच्या चॅनलवरती दिसतील। म्हणजे भारतीय तरुणांच्या देशभक्तीवर पोलिसांकडूनच सवाल उपस्थित करण्यात येत असल्याचं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिल्लीमध्ये पाहायला मिळतंय। भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये अशा पद्धतीने भारतातल्या तरुणांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित केलं जात असल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण पाहिलं की मराठी आंदोलकांची व्यथा पाहिली की पोलीसच कसे आमच्यावर आरोप करतायत का। मराठी आंदोलकांनी सांगितलंय राज्यातून अगदी कोल्हापूर असेल, पुणे असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, अनेक आंदोलक हे दिल्लीत धडकलेले आहेत। विद्यार्थ्यांचा एल्गार आहे। मात्र या आंदोलनाच्या एक दडपण सरकारवर आलेलं आहे। सरकार आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय।